अमेरिका हतबल, चीन आणि ब्रिटनकडे मागितली मदत. या देशांनी काय दिलं उत्तर? डोनाल्ड ट्रम्प पडले तोंडघशी. नेमकं घडलं काय जाणून घेऊयात सविस्तर. तर आखाती देशांमधला तणाव आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या आवाहनानंतरही चीन आणि ब्रिटननं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत आपल्या युद्धनौका तैनात करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आणि यामुळं अमेरिकेच्या जागतिक आवाहनाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. मिडल ईस्ट मध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना इराणनं एक मोठी घोषणा केली. हॉर्मुझची सामुद्रधुनी ही फक्त अमेरिका आणि इस्रायलच्या जहाजांसाठी बंद राहील. या दोन देशांव्यतिरिक्त जगातील इतर सर्व देशांच्या जहाजांना या मार्गावरून जाण्याची पूर्व परवानगी आहे असं इराणनं स्पष्ट केलं आणि यामुळं या भागात अमेरिका आणि इस्रायलची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. पण यानंतर अमेरिकेनं मात्र आपल्या मित्र राष्ट्रांकडून मदत मागितली. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत आपल्या युद्धनौका पाठवून इराणवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण इथंच अमेरिकेला मोठा धक्का बसला. जगातल्या दोन मोठ्या सत्ता चीन आणि ब्रिटननं अमेरिकेच्या या मागणीला सपशेल नकार दिला. चीननं स्पष्टपणे सांगितलं की त्यांना या संघर्षात पडायचं नाही आणि ते फक्त व्यापारी हितसंबंध जपतील. तर ब्रिटननंही आपल्या युद्धनौका पाठवायला नकार दिला, ज्यामुळे अमेरिकेची आंतरराष्ट्रीय स्तरावरची पकड काही प्रमाणात ढिली झाली. दरम्यान इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराक्ची यांनी अमेरिकेवर सडकून टीका केली आहे. जगाला सुरक्षा देण्याच्या बाता मारणारा अमेरिका आज हॉर्मुझ सुरक्षित करण्यासाठी इतरांकडे मदत मागतोय. अमेरिकेचं सुरक्षा कवच पश्चिम आशियाई देशाचं रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असं अराक्ची म्हणाले. सोबत ते असंही म्हणाले की व्हाईट हाऊसचं धोरण तणाव कमी करण्याऐवजी तो वाढवणार आहे. ज्या अमेरिकेनं आशियावर आपलं वर्चस्व गाजवण्याचं स्वप्न पाहिलंय तोच अमेरिका आज आपली सुरक्षा यंत्रणा कमकुवत झाल्यामुळे चीन सारख्या देशांकडे मदत मागतोय. यावेळी ट्रम्प यांना अपेक्षा होती की चीन, फ्रान्स, जपान आणि ब्रिटन आणि इतर देश आपल्या नौदलाची ताकद या भागात तैनात करतील. मात्र चीन आणि ब्रिटननं स्पष्ट नकार कळवला. हॉर्मुझ हा जागतिक तेल व्यापाराचा मुख्य मार्ग असल्यानं राजकीय कुरघोडीचा परिणाम हा कच्च्या तेलाच्या किमतीवर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता या देशांच्या नकारानंतर अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प काय भूमिका समोर व्यक्त करतात हे पाहणं महत्वाचं आहे. त्याविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.